ते बंद करत तू का मागे गेलास? शेवटे कडवर अभ्यास करायला की नाही तू थोडा मॅथचा अभ्यास करून घे जरा तुझं थोडं बघ जरा एकदा काय कर घरी वगैरे बोलून बघ करायला नाही करायला तर बघ बरं का थोडं जरा वाट नाही गेली मला तेवढं कमी वाटलेलं अभ्यास जरा थोडं कसं असलेलं बघा तुमचा लाईक मम्मी म्हणली वाटतं म्हणली बघ थोडं म्हणण्यापेक्षा अभ्यास करा आपलं आपलं चला लक्ष द्या इथं कोण बसेल तर या ना इथं कोणतं बसा की तर बस राहू दे चल ए बघा बेटा लक्ष द्या ह्या ठिकाणी ए मॅथचं किती राहिले पहिला तेच सांगा मला पहिला मॅथचं किती राहिले आणि उद्या येताना एक गृहपाठ देतो सर्वांनाच गृहपाठ देतो कोणत्या चॅप्टर चालू आहे मॅथ अरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणती असते मराठीची असू द्या सेमीची पोरं होते तिने एकच काम करायचं उद्या येते अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे एकतर जे नवीन मुलं त्यांना सांगतो की युट्यूबला व्हिडिओ माझे काढून बघा त्या ठिकाणी तेवढं कव्हर करा ऐका रे बेटा आणि येताना उद्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन 1.1 जे काही असेल 0.1 प्रॅक्टिस सेट असेल जेवढं झालं तेवढंच कव्हर करा त्याच्या पलीकडे काही करायची गरज म्हणजे उद्या एकदा मी शिकवायला चालू केलो का मी उद्या तेच घेणार आहे मी एकदा तेवढं कम्प्लीट केल्याशिवाय मी ते चॅप्टर मी पुढे हे करणार नाही पहिला ते चॅप्टर कम्प्लीट करणार आहे कारण हे आज कम्प्लीट होईल हे झालं का ते चॅप्टर आपण कम्प्लीट करू एकदा चॅप्टर कम्प्लीट झालं मग आपण ठरवू की आपल्याला पुढे काय घ्यायचं ठीक आहे बेटा चला पुढे पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली आता पॅडी फील्ड म्हणजे काय साळ तांदूळ तांदळामध्ये कोण येतं सर्वात जास्ती बेटा ग्रास होपर्स हे झाले बघा आपलं पुढच्या मध्ये काय नाही का क्वेश्चन पडले ते आपण ह्याच्यामध्ये घेऊ पुन्हा घेऊ आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कव्हर करू बेटा अजून काय काय क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये आज गरमी होईल कधी खरंच लाव मला बी गरमी होईल का मला असं वाटलं मलाच व्हायला वाटलं तुम्ही पुढे सर का मग आवाज आणणार नाही मागे सर का पुढची करत हे काम करते पुढच्या तिकडे कर एक लाईन इथे करा ढकल त्या भिंतीला ढकल इकडे काय बोट बिटे शिंगरायचे जपून ठेवा बोट काय एक लाईन इथे कर इकडे याला अडचण जाहीर झाला लवकर चल बेटा हा हळू कॅमेरा जाईल बाबा चला लक्ष द्या सर्वांनी आता या ठिकाणी तर आपल्याला रिक्राइज द फॉलोइंग क्वेश्चन्स इन द डिटेल तुम्ही येताना बेटा ज्यावेळेस एक्सरसाइज शिकवायचे गाईड वगैरे घेऊन जावा कंपल्सरी ठीक आहे किंवा टॅब आल्यानंतर टॅबमध्ये गाईड असतील बघू ऍडमिशन झाल्यावरती रिकग्नाइज द फॉलोइंग फूड चेन डिस्क्राइब द इकोसिस्टम टू विच इट बिलॉंग्स तर या ठिकाणी पहा की ह्या ठिकाणची जी इकोसिस्टम आहे त्याला सिक्वेन्स मध्ये जोडा आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगायचं आहे परीक्षेला पडलेला प्रश्न आहे आणि कदाचित परत एकदा हा परीक्षेला प्रश्न पडू शकतो टॅबला देऊ शकतो ठीक आहे पहा बेटा तर सर्वात पहिला कोण असतं पॅडी फील्ड साळीमध्ये कोण येतं ग्रास होपर याला खायला कोण आलतं फ्रॉग आलता अरे फ्रॉग आलता नाही स्नेक नाही फ्रॉगला खायला कोण आलता स्नेक त्यांचा कार्यक्रम कोणी वाजवला ईगल असले 10-12 ठस सापावला ईगल खायचा कार्यक्रम करू ठीक आहे करेक्ट फूड चेन पहिला म्हटलं पॅडी फील्ड आहे पुन्हा म्हटलं ते तोड दहाड परत काय म्हणतात त्याला नागतोडा का नागतोडा फ्रॉग स्नेक ईगल सच
फूड चेन इज सीन इन द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. महत्वाचा शब्द आहे. अशी जी इकोसिस्टीम आहे, अशी जे पर्यावरणाची जे संस्था आहे ते कुठे आढळते सांगा बरं का बेटा. सर हे आढळते टेरेस्ट्रियल. कुठे आढळते बेटा सांगा बरं का. सर टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे काय बेटा. उभयचर म्हणजे जमिनीवर, सॉरी जमिनीवर असणार. कुठे बेटा त्याला काय म्हणतात टेरेस्ट्रियल. आणि जे अँफिबियन असतात त्याला उभयचर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि पाण्यात असणाऱ्याला जलचर किंवा aquatic. Such food chain is seen in the terrestrial ecosystem. There are many biotic factors in the terrestrial ecosystem. आणि ह्या इकोसिस्टीम मध्ये अनेक अशी बायोटिक फॅक्टर्स आहेत, जसे की किडे आहेत, इन्सेक्ट आहेत, बर्ड्स म्हणजे पक्षी आहेत, मॅमल्स म्हणजे दूध देणारे प्राणी. दूध देणारे प्राणी त्याला म्हणतात मॅमल्स. काय म्हणतात त्याला मॅमल्स. याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतात. अनेक बायोटिक जैविक फॅक्टर्स आहेत, जसे की टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे. त्याच्यामध्ये इन्सेक्ट येतात, बर्ड्स येतात आणि मॅमल्स येतात. काय तर बेटा इन्सेक्ट, बर्ड्स आणि मॅमल्स. The above example mentions about paddy field, so it must be the vicinity of coastal land. आता हा जो वरचा एक्झाम्पल आहे, जो काही पॅडी फील्डचा एक्झाम्पल आहे, हा कुठे आढळतो. कोस्टल लँड. तर कोस्टल लँड म्हणजे काय. कोस्टल लँड म्हणलं तर समुद्रपट्टा, समुद्राचा किनारपट्टा त्या ठिकाणी आढळतात. मी म्हटलं ना कोकणामध्ये काय घेतात. नारळ, सुपारी, काजू असं. जर तुम्ही तामिळनाडू वगैरे गेलो, केरळला, तिथं काय घेतात साल आणि मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे पदार्थ का उंच ठिकाणी मसाल्याचे पदार्थ खडकाळ जागेमध्ये आहेत. म्हणजे डिपेंडिंग आपण त्या ठिकाणची ऍटमॉस्फेरिक कंडिशन काय आहे, टेरेस्ट्रियल कंडिशन काय आहे, मातीचा कोणता प्रकार आहे, त्याच्यानुसार हे बदलत असतं. पण जे पॅडी फील्ड आहे, ही सर्व पॅडी फील्ड कुठे घेतलं जाते सांगा बरं का बेटा. पॅडी फील्ड जे असते कुठे असते सांगा लवकर. सर हे कोस्टल रिजन पेक्षा असते. कुठे असते बेटा. कोस्टल म्हणजे काय समुद्रपट्टा. कोस्टल म्हणजे काय समुद्रपट्टा. मग त्या ठिकाणी ह्याचं वैशिष्ट्य काय. पॅडी फील्ड मध्ये कंटिन्युअसली वॉटर लॉगिंग असतं, पाणी साठून असतं. वॉटर लॉगिंग इज इन द पॅडी फील्ड. देयर इज ऑलवेज वॉटर लॉगिंग इन द पॅडी फील्ड. म्हणजे जे काही पॅडी फील्ड आहे त्याच्यामध्ये साळीमध्ये नेहमी काय असतं बेटा पाणी असतं. गुडघ्यापर्यंत पाणी असतं. म्हणतो ना आपण चिखलामध्ये गेलं का हे करतात. ह्या ठिकाणी जे काही पॅडी फील्ड मध्ये पाणी असतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी फ्रॉग साठी बेटर वातावरण आहे. सर्कस का पेंडू काय करतो अंडे कुठे घालतो पाण्यात. कुठे घालतो पाण्यात घालतो ना. तर पुन्हा ते मोठे होतात, पुन्हा त्या ठिकाणी बाहेर येतात. ओके. अशा एक्झाम्पल मध्ये पॅडी फील्ड्स आर प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीमचे पॅडी जे काही पॅडी फील्ड आहेत हे काय आहेत प्रोड्युसर्स. प्रोड्युसर म्हणजे काय निर्माण करणारे आहेत. काय करणारे आहेत निर्माण करणारे. काय सर त्या ठिकाणी त्यांनी पॅडी तयार केले. ओके सर त्याच्यामुळे काय झाला सर त्यांना अट्रॅक्ट झाले. कोण अट्रॅक्ट झाले सर ग्रास होपर. कोण झाले ग्रास होपर. बेटा त्यांना खायला कोणाला बेडू. कोणाला त्यांना खायला बेडू. आता ह्या ठिकाणी पहा जे पॅडी फील्ड आहेत हे आहेत निर्माते, हे आहेत प्रोड्युसर. हे आहेत निर्माते, हे आहेत प्रोड्युसर. आता ह्यांना खाण्यासाठी प्रायमरी कंझ्युमर. त्यांना खाण्यासाठी प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी म्हणजे काय प्राथमिक. कंझ्युमर म्हणजे काय ग्रहण करणारे. कंझ्युमर म्हणजे काय ग्रहण करणारे. आता ह्यांना ग्रहण करणारे कोण आहे सर ह्यांना खायला आले ग्रास होपर. ह्यांना खायला आले ग्रास होपर. व्हेरी गुड. मग सेकंडरी कंझ्युमर त्या ग्रास होपरला खायला आला फ्रॉग. तो काय झाला द्वितीय भक्षक. पहिला होता प्राथमिक भक्षक, आता काय झाला सेकंडरी कंझ्युमर. त्याला काय म्हटलं जातं द्वितीय भक्षक असं म्हणतात. त्याच्यानंतर काय म्हणतात स्नेक. कुणाला खायला आला फ्रॉगला. तो कितवा आहे तिसरा. म्हणून ह्याला म्हणतात टर्शरी. काय म्हणतात त्याला तृतीय भक्षक. काय म्हणतात त्याला तृतीय भक्षक. आता ह्याला खायला येतो कोण ईगल. कोण येतं फ्रॉग आला ना. साप आला का नाही. सापाला खायला कोण आला ईगल. काय झाला अपेक्स कंझ्युमर. काय झाला तो सर्वोच्च भक्षी. अपेक्स उसे कोई नहीं मारने वाला खुद के खुद मरने वाला. दॅट इज अ ईगल. दॅट इज अपेक्स कंझ्युमर. सर्वोच्च भक्षी त्याला म्हटलं जातं. मग ते मरतात. मेल्यानंतर फंगी वगैरे त्याला डिकम्पोज करतात, बॅक्टेरिया त्याला डिकम्पोज करतात आणि ते पुन्हा कशामध्ये जातात अबायोटिक मध्ये कन्वर्ट होतात, अजैविक घटकामध्ये कन्वर्ट होतात. सर कसं काय बेटा मेल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होते सर माती तयार होते. काय तयार होते माती तयार होते. सॉरी चला
ऑन एव्हरी ट्रॉपिक लेवल ती बॅक्टेरिया, आता नाव घेतलं बघा, बॅक्टेरिया, फंगाय अँड सम अदर सिमेंटिंग वॉर्म्स. सिमेंटिंग वॉर्म्स म्हणजे काय, वाळ्या आळ्या बिळ्या लागतात ना, ते काय करतात, पूर्णपणे त्याचा खाऊन टाकतात, त्याला ओके कार्यक्रम करतात, टकाटक हाडे ठेवतात, पुन्हा हाडाचा बी कार्यक्रम वाजून जातात त्या ठिकाणी. दॅट इज अ सिमेंटिंग. जे काही वॉर्म्स असतात ते काय म्हणून काम करतात, डिकम्पोजर. मेलेल्या प्राण्याला कधी लांबून जाताना बघितलं आळ्या लागतात बघा, त्याला एवढ्या आळ्या लागतात की भयानक आळ्या लागतात. ते काय असतात, सिमेंटिंग वॉर्म्स. जर आळ्या लागली नसते तर त्या प्राण्याचं डिकम्पोजिशन झालं असतं का, नाही. मग तो प्राणी कधीतरी डिकम्पोज झाला असता का, नाही. तर किती वास सुटलं असतं, किती अवघड होतं सांगा बरं का. म्हणजे या घटकातले जे छोटे छोटे घटक आहेत, फंगी असतील, बॅक्टेरिया असतील, ते स्कॅव्हेंजिंग वगैरे जे आहेत, ते काय करतात, सर्वांना डिकम्पोज करतात. म्हणून या पृथ्वीमध्ये ज्या गोष्टी निर्माण होतात त्या सर्व काय होतात, नष्ट होतात. समजा भविष्यामध्ये मी असं झालं, मी कधी 100 कोटी कमीलं असं गृहीत धरा, असं धरलो, हा ठीक आहे, धरलं गृहीत, हा धरलं. जाताना कुठे घेऊन जाणार बेटा, बक्कळ तुमच्या बापाने कमवून ठेवलंय, बाप जाताना घेऊन जाणार का, बांधून चला मी चाललो घरी म्हणून. कुणाचा बाप कुणासाठी घेऊन जाणार नाही. तुझं माणसाला मी कमी लाव, माझ्याकडेच आहे. म्हातारपणी तुझं राहते, तू कमी लास, पण तुझे लेकरं तुलाच विचारणार. तुम्हीच बघा की तुमच्या बापाला किती इज्जत देतात. मायनी बोलली का गपकी म्हणता डायरेक्ट, बाप काय बोलला का गपकी म्हणता डायरेक्ट. बघा ना कुठं चाललं. अजून तुमचं 17 वर्ष बी कंप्लीट झाली तर बापाला आताच वाकडं बोलतं, मायला वाकडं बोलतं. विचार करा, तुमच्या बायका आले, लेकर आल्यावर काय करतात. बाप पहिला, तुम्ही मारण्याच्या पहिला बायकोच मारतोय, म्हातारे वास माझा नवरा कमवून घाललेला आहे, आजपर्यंत तुझ्या नवऱ्याला त्या बापानं पोचलं, त्याचं काही देणे नाही का, कमीला असं उपकार केले का बाप होता, असं लोकांमध्ये गैरसमज असतो. इन दिस इकोसिस्टीम, त्या इकोसिस्टीम मध्ये सोलार एनर्जी ट्रान्सफॉर्ड फ्रॉम पॅडी क्रॉप्स. आता जे आपण म्हटलं की पॅडी म्हणजे काय, जे काही आपण म्हटलं साल शेतातले, हे प्रोड्युसर्स आहेत. कसे प्रोड्युसर्स आहेत, जे परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पार पडतात. कुणाच्या मदतीने, सूर्यप्रकाशाच्या मदतीने, सनलाइटच्या मदतीने. ते कोण आहेत, प्रोड्युसर्स आहेत, निर्माण करणारे आहेत. आणि त्याच्यातला जो लास्ट आहे, त्याच्यातला ईगल जो आहे, तो ह्याच्यातला सर्वात लास्ट आहे. तो काय करतो, अपेक्स कन्झ्युमर आहे. तो त्याचं वय झाल्यानंतरच त्या ठिकाणी मरतो. दॅट इज अ प्रॉपर्टी. हे सर्व आहे फूड चेन. काय बेटा, हे अन्नचक्र आहे. चला पुढचं भाषेत घेऊ आपण. एक्सप्लेन द स्टेटमेंट. ह्या जे काही स्टेटमेंट आहे त्याला एक्सप्लेन करा, त्याचं स्पष्टीकरण करा. We have got this earth planet on lease from our future generations. हे जे आपल्याला अर्थ मिळालेली आहे ती आपल्याला आपल्या फ्युचर जनरेशन पासून, म्हणजे आपल्या भविष्यातल्या पिढीपासून आपल्याला भाड्याने मिळालेली आहे. असं का म्हणलं असेल, त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. अँड इट इज नॉट अन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. मी आता जे म्हणलं ना, माझ्या बापाचं आहे, तुझ्या बापाचं आहे, ह्याच्या बापाचं आहे, तर माझ्या बापाचं, तुझ्या बापाचं, कुणाच्याही बापाचं राहू द्या, लास्टला हे सर्व इथेच टाकून जायचं. अनेक लोकांच्या घरची परिस्थिती सांगतो बेटा, हाय त्याला एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे ना, त्याच्या 7 पिढ्या असं बसून खाल्लं तर मी सरणार नाही, एवढी प्रॉपर्टी आहे लोकांपाशी, पण पोसायला एक पोरग नाही. सारे पोरे एकतर अमेरिकेला, बाहेर देशामध्ये पोरं मरला तरी तर बघायला सुद्धा येत नाही, जेवढी प्रॉपर्टी आहे. आणि नाही त्याच्यापाशी घरावरचे पत्र गळतात. हे कसलं विचित्र आहे आपल्या देशामध्ये सांगा. आपल्या देशात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आहे त्याच्यापाशी एवढा प्रचंड पैसा आहे ना, एवढा प्रचंड पैसा आहे की खूप खूप पैसा आहे, आणि नाही त्याच्यापाशी काहीच नाही. The earth was inhabited by older generation before us. या पृथ्वीवर
तुम्ही राहण्याच्या पहिला सुद्धा एक जनरेशन होती का नाही रे? होती. तुमचा आजा होता का नाही? होता. पंजा होता का नाही? होता. खाबर पंजा होता का नाही? होता. का तर आभाळातून पडला का? नाही. म्हणजे आपली सुद्धा काय होती, जनरेशन टू जनरेशन जनरेशन टू जनरेशन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या पृथ्वीवर सर्वात हुशार प्राणी, सर्वात मक्कार प्राणी, सर्वात गद्दार प्राणी जर कोण आहे तर माणूस. सर्वात मतलबी प्राणी कोण आहे? डोबाळे आहे का? नाही. माणूस. डाव साधलं का ओके कार्यक्रम. The earth was inhabited by older generation before us. We have replaced them. आणि आपण त्याला काय केलं? तिने गेले. आता दुसरी पिढी आली. अजून 200 वर्षानंतर तुमच्या एक तर जिवंत राहील का आपल्यातलं? कोणीच नाही. नंतर नेक्स्ट जनरेशन, तुमचे नातू पंतू खापर पंतू. हा, जर तुम्हाला बायका दिल्या तर कोणी नाहीतर समजून घ्यायचं. एक जण नवरा व्हायचा, एक जण बायको व्हायचं. भावना समजून घ्यायचं. बघा, ते हॅव क्रिएटेड हॅझन. बघा, बट ड्युरिंग देअर लाईफ टाईम, त्यांच्या लाईफ टाईम मध्ये त्यांचं जीवन जोपर्यंत होतं त्या काळामध्ये ते हॅव क्रिएटेड हॅझर्डस इम्पॅक्ट ऑन द अर्थ. त्यांनी काय केलेलं आहे? पृथ्वीवर गंभीर असा त्या ठिकाणी इम्पॅक्ट पाडलेला आहे. पोल्युशन निर्माण केलेलं आहे, डिफॉरेस्टेशन केलेलं आहे, जंगलतोड केलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंटची हानी केलेला आहे किंवा पर्यावरणाचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कालच आपण शिकलं, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता जे हॉटस्पॉट होते त्याची संख्या सुद्धा 2.35% एवढी कमी उरलेली आहे त्या ठिकाणी. हे सर्वांचं कारणीभूत कोण आहे? आपण आहोत. आपण म्हणजे आपली काय आहे? लालसा, आपली ग्रीडीनेस, आपली लालूच. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. इंडस्ट्रियलायझेशन, वाढणारे उद्योगधंदे, the quest for more and more natural resources snatched from the nature. निसर्गापासून जे आपण नैसर्गिक सुरत आपण करतो, उदाहरणार्थ तिथं फर्निचर लावले, ते कुठून आलं रे? झाडापासून. आपली काय वाढली? महत्वाकांक्षा. नाही, मला फर्निचरच पाहिजे. हे आपली महत्वाकांक्षा. हे टेबल आहे, कशाचं आहे? कुठून आला? त्याला मी मागणी केलं म्हणजे ह्याला काय करावं लागलं? कुठलं ना कुठलं काय जोडावं लागलं? वॉर, युद्ध, होणारे युद्ध. तसं बघा, रशिया युक्रेन मध्ये काय हाल झाले. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज, बांधकाम, जसे की मोठ्या मोठ्या जे काही बांधकाम केले जातात, कन्स्ट्रक्शन केले जातात, कुणाचे डॅम्स. आताच मी खाली पालक सांगत होते मला, धरणामध्ये गावच्या गावं निघून जातात, शेताच्या शेत काढून टाकतात, एक झाड ठेवत नाही, पूर्ण झाडं तोडून टाकून देतात, पूर्ण प्लेन रान करतात. धरण तळ तयार करण्यासाठी. आणि काही थोडी जागा नसते, 5-5 हजार एकर, 10-10 हजार एकर एवढे मोठे धरण असतात. नंतर आहे रोड अँड ब्रिज. रोड आणि ब्रिज बांधताना ह्या जावा बिदर रोडला बघा किती झाड होते आंब्याचे पहिला. आज झाडं नाहीत, काहीच नाही त्या ठिकाणी. पूर्ण त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी लोकांनी केलेला आहे. नंतर एक्सटेन्सिव्ह डिफॉरेस्टेशन, लोकांना लागणारी जागा, लोकांना वाढती वसाहती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. ते टफलेस ऍक्टिव्हिटीज, त्याच्या ठिकाणी टॉटलेस ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामुळे सर्व झालेलं आहे. अँड दीज ऍक्टिव्हिटीज वेअर फॉर डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतोय, या सर्व जे काही क्रिया आपण करतोय, ते कुणाच्या डेव्हलपमेंटसाठी करतोय? आपल्या डेव्हलपमेंटसाठी, मॅनकाइंडच्या डेव्हलपमेंटसाठी आपण निसर्गाचा बळी घेतो. बट मोस्ट ऑफ देम हॅव डिस्ट्रॉइड द डेलिकेट बॅलन्स बिटवीन द प्रोड्युसर अँड डिफरंट लेवल्स ऑफ कन्झ्युमर. पण या डेव्हलपमेंटमुळे काय झालेलं आहे की अनेक त्या ठिकाणची जे काही डेलिकेट बॅलन्स आहेत, जे काही प्रोड्युसर्स आहेत, जे काही निर्माण करणारे आहेत, किंवा जे काही वेगवेगळे कन्झ्युमर्स आहेत, जे खाणारे आहेत, त्याच्यामध्ये जो इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. ड्यू टू एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ ह्युमन बीइंग्स देयर इज अ शॉर्टेज ऑफ फूड. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय बेटा? लोकसंख्येचा उद्रेक. हम तो हमारे 2 डझन. आपली ही बिटिंग, ती बिटिंग आपलीच. 2 डझन, 2 अंपायर. 11 इकडे, 11 तिकडे, 11 दोन्ही बॅलन्स. उरलेले 2 अंपायर. चला, घरात क्रिकेटची टीम. समजा एका घरात 4 माणसं घेतात, 4 माणसाला 4 रोट्या लागतात सुटते. आता घरात 20 माणसं झाले, तो आपलं बी पूर्ण असं.
पहा पुढे बेटा. ड्यू टू एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ ह्युमन बीइंग्स. थांबतो हाताला दोन डझन. त्याच्यामुळे काय झालं, रोट्या वाढल्या, गरजा वाढल्या. आता रुमा बी असतात काही झोपायला, तर कुठे कुणासोबत झोपाव का नाही ना, सेपरेट रुमा लागतात. ते त्यांच्या बायका राहत्यात, काय त्यांना जागा लागली, जागा वाढली. Due to ever increasing population of human beings, there is a shortage of food. तो लागलं घराच्या बाहेर. क्लॉथिंग, कपडे उघडे तरी फिरायचं ना बेटा. माझी चेटी घालून 4 दिवस तू माझी चेटी घालून फिर, मी घरात पुढे बसतो. जमणार आहे का? नाही, अजिबात जमणार नाही ना सर. 2 डझन राहते, 3 डझन राहते, 1 डझन राहते, उघडे करणार होता. नाही सर, चेटीत घालतोस का नाही रे. To produce these basic needs, त्या बेसिक गरजा पुरवण्यासाठी we have exploited, म्हणजे काय, निसर्गाचा आपण काय केलेला आहे, उपसा केलेला आहे. आणि नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, त्यांचा आपण काय केलं, एक्सप्लॉइट केलेला आहे. अँड कॉझिंग डिस्ट्रक्शन ऑफ अर्थ नॅचरल इकोसिस्टीम. आणि याच्यामुळे निसर्गाचे जे काही इकोसिस्टीम आहे, पर्यावरण संस्था आहे, तिचा मी त्या ठिकाणी कार्यक्रम वाचलेला आहे. लिंक तुटली ना बघा. नाउ इट इज आवर टर्न टू प्रोटेक्ट द अर्थ ॲज ऑन द सेम प्लॅनेट द नेक्स्ट जनरेशन हॅव टू सर्वाइव्ह. हे आता आपली वारी आली आहे, आपली वेळ आलेली आहे. झालं का चालू, बघू का. आला आला काय सर सर अरे भाई थांब. Now it is our turn to protect the earth as on. Just a second. Hey, just a second. बोलिए का. जसं की आता हे आपली टर्न आहे की आता निसर्गाला प्रोटेक्ट केलं पाहिजे. ऑन द सेम प्लॅनेट द नेक्स्ट जनरेशन हॅव टू सर्वाइव्ह. का प्रोटेक्ट केलं पाहिजे, कारण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पुढची जे काही आहे which are in the perfect balance to the next generation. Hello, hello, hello. बघा, आता फ्युचर जनरेशन नीड अ गुड क्वालिटी ऑफ एअर. आता पुढच्या भविष्याच्या पिढीला का देणार होते, हगणाऱ्या देणार होता नाही ना, अजिबात नाही. तर काय दिलं पाहिजे, गुड क्वालिटी, चांगली लाईफ दिलं पाहिजे, एअर दिलं पाहिजे, वॉटर दिलं पाहिजे, लँड. दुसऱ्या सजीवांसोबत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय दिलं पाहिजे, चांगली जागा दिलं पाहिजे, चांगली हवा दिलं पाहिजे. कुठे तर संडास बाथरूमचा वास लागला तशी जागा दिल्या तर तू घर घेतस का, नाही ना. सर मस्त पाहिजे सर, खुल्लं खुल्लं पाहिजे सर, घर आहे. ड्यू टू प्रॉब्लेम्स लाईक क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमेट चेंज आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आहेत, जे काही क्लायमेट चेंज म्हणजे काय सांगा रे बेटा. जे काही क्लायमेट चेंज आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, पोल्युशन, ड्रॉट आहे, दुष्काळ आहे, प्रदूषण आहे, याच्यामुळे एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट पडलेला आहे. देर इज ऑर्डर टू कीप सस्टेनेबिलिटी ऑफ द अर्थ
म्हणजे पर्यावरणाची जे काही सस्टेनेबिलिटी आहे, अर्थची जी काही सस्टेनेबिलिटी आहे ते ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, टू रिमेंबर दॅट द अर्थ हॅज नॉट बीन ऑब्टेन्ड ओनली ॲज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. तर पर्यावरणाला मेंटेन ठेवण्यासाठी आपण एवढाच विचार नाही केला पाहिजे की बाबा हे फक्त आपली बापाची माहिती आहे, तर हे येणाऱ्या आपल्या नातवाची आपल्या पिढीची आहे, असं आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. ओके, बट हॅव टू सेव्ह इट फॉर द फ्युचर जनरेशन. आणि याचा वापर आपण कशासाठी केला पाहिजे, फ्युचर जनरेशन साठी. कशासाठी बेटा, फ्युचर जनरेशन साठी. कशासाठी आहे, एक 2 मिनिट वाचा बेटा, मी 2च मिनिटात आलो चालू. पुढचा वाचा तुझी क्वेश्चन. हे घाबरे हसलो, हे वाचा. आलो. का हसल्यावर 500 रुपयाचा दंड आहे. मागा लागतं बेटा, काळजी लागतं, फक्त पिवळं तर लागेल की. शुकर म्हणा, काळा आहे, दुसरा कलर नाही. सुनते हसणारच का नाही ना, ते बंद करा मागेल. तिकडे काय, तिकडे तिसरा क्वेश्चन, हाऊ. बेटा बंद केलं का असं इकडं करायचं, मग दरवाजा पुढं लावायचं आणि लावून घ्यायचं. आता तुला लावता येत नसेल दरवाजा म्हटल्यावर किती अवघड आहे, लगेच झाल्यावर कसं दरवाजा लावून घ्यायचा. बरोबर आहे काय, खरं आहे ना. दरवाजा पुढे खुली ठेवला किती अवघड आहे. हसला पोरग घाला. ते म्हणतात ना, मी तुझ्यासोबतच लग्न करतो, तूच माझी महिना, तूच माझी रानू. हा, आता आतापासून लेकराचं नाव बाळगत, त्या लेकराचं नाव का, त्या लेकराचं नाव का, 2 पोराचे नाव काय, 2 पोरीचे नाव ही काय. काय सांगू लोक, ते विश्वचित्र म्हणत तेच म्हणतो. सर मी माझ्या लेकराचे नाव ठेवलं.
नाव काय चंगू मंगू मग पुरे झालं तर चिंकी पिंकी. अरे बाबा हा असं का. हाऊ विल यू जस्टिफाय ओव्हरकमिंग द पोल्युशन इज अ पॉवरफुल वे ऑफ इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही कुण्या पद्धतीने जस्टिफाय करू शकता की ओव्हरकमिंग द पॉप्युलेशन. ते पॉप्युलेशन जर कमी करायचं असेल तर लग्न करून घेणे लागते किंवा इकडे इकडं इकडे इकडे वेगळं वेगळं तर पॉप्युलेशन वाढणार. हाऊ विल यू जस्टिफाय द ओव्हरकमिंग द पोल्युशन. जे काही पोल्युशनला ओव्हरकमिंग जे होतं त्याला कंट्रोल कसं केलं पाहिजे पॉवरफुल वे मध्ये इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या म्हणजे पर्यावरण जे काही व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये कुण्या पद्धतीने केलं पाहिजे ते पाहायचं आहे. सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ पोल्युशन इज अन इफेक्टिव्ह वे ऑफ इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. जे काही पोल्युशन जे काही प्रदूषणाचे वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही अडचणी आहेत इज अन इफेक्टिव्ह वे ऑफ इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. म्हणजे काय जे काही पोल्युशनचं प्रॉब्लेम आहे जे काय आपण सॉल्व्ह करतो सोडवतो हे कुण्या पद्धतीने इफेक्टिव्ह इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे कुण्या पद्धतीने पर्यावरणाचं मॅनेजमेंट केलं जातं हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. जस्टिफाय द स्टेटमेंटला त्या ठिकाणी जस्टिफाय करा म्हटलंय. पोल्युशन इज क्रिएटेड ओनली ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज. हे आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे सर प्रदूषण जे होते ते कुणामुळे होते बेटा मॅक्झिमम आपल्यामुळे. कसं इंडस्ट्रियलायझेशन डिफॉरेस्टेशन वॉटर पोल्युशन प्लास्टिकमुळे सॉइल पोल्युशन पेस्टिसाइडमुळे सॉइल पोल्युशन अजून काय होतं रे बेटा हा नॉईज पोल्युशन. गाणं एकाच्या घरी जर कार्यक्रम राहिला तर अख्ख्या तालुक्याला आवाज घालतात दॅट इज कोणता पोल्युशन हा. पोल्युशन इज क्रिएटेड ओनली ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज. जे काही प्रदूषण आहे कुणामुळे निर्माण होतं बेटा ह्युमन ऍक्टिव्हिटीज. कुणामुळे कोणतं पोल्युशन असतो हवा पाणी माती आणि नॉईज. थर्मल कुठे असतो परळीचं बघा थर्मल पॉवर स्टेशन आहे. कोळसा वापरतात कोळशाचा वापर करून काय तयार होते राख आणि ते राख टाकून देतात. कुठे टाकायचं रोडच्या बाजूला टाकतात. वीटभट्टी माहिती आहे का बेटा वीटभट्टी. वीटभट्टीमुळे सुद्धा काय होतं सांगा बरं का हा काय काय एअर पोल्युशन. काय होतं एअर पोल्युशन. काय होतं बेटा एअर पोल्युशन त्या ठिकाणी होतं. आणि नंतर आहे प्लास्टिकमुळे होतं. नंतर आहे लाईटमुळे होतं. कुणामुळे होतं बेटा प्लास्टिकमुळे आणि कुणामुळे होतं लाईटमुळे. कुणामुळे होतं ऑल टाइप्स ऑफ पोल्युशन. आता वेगवेगळ्या टाइपचे पोल्युशन्स आहेत अफेक्ट इन्व्हायरमेंट जे की पर्यावरणावर इम्पॅक्ट करतात आणि पर्टिक्युलरली जे काही विशेष करून थ्रेटनिंग द सर्व्हायव्हल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे सजीव आहेत त्यांच्या सर्व्हायव्हलवर त्यांच्या जीवावर त्या ठिकाणी धोका निर्माण होतो वेगवेगळ्या प्रकारच्या पोल्युशनमुळे. पोल्युशन मस्ट बी कंट्रोल इन ऑर्डर टू हॅव गुड क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. जे काही प्रदूषण आहे मस्ट बी कंट्रोल आपण कंट्रोल केलं पाहिजे त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे ऑर्डर टू हॅव गुड क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. म्हणजे चांगल्या प्रकारचं पर्यावरणासाठी आपण त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. वेन प्लास्टिक इज थ्रोन एनिवेअर जर समजा प्लास्टिकला आपण कुठेही टाकलं इट कॉजेस पोल्युशन ऑफ द लँड. कोणतं पोल्युशन होतं बेटा लँडचं पोल्युशन होतं. इट क्लॉग्स द रेन वॉटर ड्रेन्स. आणि काय होतं प्लास्टिक टाकल्यानंतर पाणी जो आहे तो क्लॉग होतो थांबून राहतो. अनेक वेळेस मुंबईला वाचतो आपण किंवा आपल्या उदगीरला पण बघा पहिल्या पावसामध्येच नाल्याच्या वरी पाणी येतो का नाही बेटा. हे कशामुळे येतं सर्व जे प्लास्टिक वगैरे आहे ते तुंबतो त्या ठिकाणी पूर्ण अडतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे होत असतं. इट अफेक्ट्स फिडिंग ऑफ द अॅनिमल. आता अॅनिमल फिडिंग बघा अनेक वेळेस तुम्ही म्हशी वगैरे बघितला असाल रोडला बेटा प्लास्टिक सगळून खातात माहितीये का. कारण प्लास्टिक मध्ये तुम्ही अन्न वगैरे टाकता आणि ते प्लास्टिक सोबतच त्याला खातात आणि हा प्लास्टिक त्यांच्या जो अन्ननलिका आहे त्याला ॲलिमेंटरी कॅनल म्हणतात त्याच्यामध्ये तो अडकतं आणि अडकल्यानंतर ते राहतील का बेटा नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. पोल्युशन मस्ट बी कंट्रोल इन ऑर्डर टू हॅव गुड क्वालिटी ऑफ इन्व्हायरमेंट. प्रदूषणला काय नियंत्रण केलं पाहिजे चांगल्या प्रकारचं पर्यावरण आपल्याला मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे. नंतर वेन प्लास्टिक इज थ्रोन एनिवेअर ज्यावेळेस आपण प्लास्टिकला कुठेही टाकतो इट कॉजेस पोल्युशन ऑफ लँड. त्याच्यामुळे जमिनीचा पोल्युशन होतं प्रदूषण होतं. क्लॉग्स द रेन वॉटर ड्रेन्स जो काही पावसाचा पाणी आहे तो अडकतं. इट अफेक्ट्स फिडिंग ऑफ द अॅनिमल्स. जे काही अॅनिमलची फिडिंग आहे तो त्या ठिकाणी अफेक्ट होते. प्लास्टिक पोल्युशन कॅन बी कम्प्लिटली स्टॉप्ड बाय अस थ्रू प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ प्लास्टिक वेस्ट. जर आपण प्लास्टिकचं प्रॉपरली जर प्लास्टिक वेस्ट जे आहे टाकाऊ प्लास्टिकचं जर आपण
प्रॉपरली जर एकदम व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन केलं, मॅनेजमेंट केलं, तर त्या ठिकाणी आपण प्लास्टिक पोल्युशन कम्प्लिटली स्टॉप करू शकतो, थांबवू शकतो. पुन्हा काही प्लास्टिक अशा असतात त्याला रिसायकल करता येतो, खुर्च्या वगैरे टाकल्यानंतर त्याला रिसायकल करता येतो. मग त्याचा आपण रिसायकल केलं पाहिजे, पुन्हा वापर केला पाहिजे, त्याला रिसायकल केलं पाहिजे, शुद्धीकरण केलं पाहिजे, रियूज केलं, परत परत त्याचा वापर केला पाहिजे. वी कॅन ओव्हरकम द प्लास्टिक पोल्युशन. आणि अशा प्रकारे आपण जे काही प्लास्टिकचं प्रदूषण आहे त्याला आपण टाळू शकतो. दिस वुड बी अ पॉवरफुल वे ऑफ इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आणि हे जे आहे पर्यावरण व्यवस्थापनाचं सर्वात महत्वाचं पॉवरफुल वे, एक शक्ती काय म्हणून आपण एक योग्य असा वे आहे आपल्याला सांगता येईल. सिमिलरली वेन वी रिड्यूस पोल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स, ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन आपण त्या ठिकाणी रिड्यूस करतो, कमी करतो, वी ऑटोमॅटिकली हेल्प टू रिगेन द इन्व्हायरमेंटल. वी हेल्प काय रे, वेन वी रिड्यूस पोल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोल्युशन आपण ज्यावेळेस रिड्यूस करतो, तर त्यावेळेस काय होतं ऑटोमॅटिकली. सर नमस्कार, काल मी करणार होतो तुम्हाला, मी गेलतो अण्णासोबत गेलतो भेट, त्याच्यामुळे केली तुम्हाला. बरं झालं, आज मात्र 100% भेटा बरं का सर. येस सर. सिमिलरली व्हेन वी रिड्यूस पोल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स, ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या टाइपचे पोल्युशन आपण त्या ठिकाणी रिड्यूस करतो, वी ऑटोमॅटिकली हेल्प टू रिगेन द इन्व्हायरमेंटल हेल्थ. आणि ज्यावेळेस आपण सर्व पोल्युशनला कमी करू, तर पर्यावरणाची जी हेल्थ आहे, पर्यावरणाचं आरोग्य ऑटोमॅटिक काय होणार आहे, चांगलं होईल का चांगलं होईल रे, चांगलं होईल. ऑटोमॅटिक त्याचं आरोग्य त्या ठिकाणी काय होणार आहे, सुधारणा त्याच्या आरोग्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. हॅलो, सांगितलं म्हटलं तर असं पुढचं काम विचार. त्रिशा आहे का? काय झालं? पुढचा प्रश्न तो वाचा बेटा. विच प्रोजेक्ट विल यू रन इन रिलेशन टू एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तुम्ही कोणते कोणते उपक्रम किंवा प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवाल आणि कुण्या पद्धतीने. किंवा दुसरा प्रश्न आहे, राईट 6 स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंट बाय यू फॉर कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे तुमच्या माध्यमाने पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी गपगप कुण्या पद्धतीने हे करता येईल ते बघा, एकदा वाचा. राजले खरंच काय ग माहिती, इथं खुर्चीवर बस, खुर्चीवर बस. गप ग.
काय पुढचा क्वेश्चन काय? बस इथं खुर्चीवर बस नाही असं कर इथं बस ये इथं बस. हिला पेन दे रे हिला बसतेस का लिवर बस हळू बस वर ये. हा पेन दे रे बेटा पेन दे रे जरा खाली. त्याच्यावर नाही त्याच्यावर गेली त्याच्यावर गेली. झालं. इनिशियली असेसमेंट ऑफ द इन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स विल बी डन. सुरुवातीला काय करायचं? असेसमेंट ऑफ इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम विल बी डन. कोणत्या कोणत्या प्रकारचे? पण हे मनाने फेकायचा प्रश्न आहे. बोल बच्चन जो आया सो फेका. ओके पहिल्यांदा एक पर्यावरणाचा असेसमेंट तयार करा. काय काय पोल्युशन आहे ते तयार करा. नेचर अँड सिव्हिअरिटी ऑफ द आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत पर्यावरणाचे त्याची तीव्रता किती आहे गंभीरता किती आहे ते तपासा. आणि हे आपण काय करायचं? जो काही प्रोजेक्ट आहे तो त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड प्रोजेक्ट आपण अंडरमध्ये घ्यायचा. ट्री प्लांटेशन इज वन सच इझियर प्रोजेक्ट दॅट कॅन बी अंडरटेकन टू कन्झर्व इन्व्हायरमेंट. सर्वात महत्वाचा कोणता असतो रे प्रोजेक्ट? ट्री प्लांटेशन. म्हणजे वृक्ष लागवडाच्या माध्यमाने आपल्याला काय करता येतं? पर्यावरणाचं संवर्धन करता येतं. द फर्दर नर्चरिंग ऑफ द ट्री विल ऑल्सो बी आवर रिस्पॉन्सिबिलिटी. फक्त झाड लावलं निघून गेलं म्हणजे झालं का बेटा? काय केलं पाहिजे? झाडांना मोठं केलं पाहिजे. मोठं केलं पाहिजे का? तू इंजेक्शन देत बसणारच का? नाही सर. पाणी द्यावं लागतं, त्याची देखरेख करावं लागतं, त्याला काय गरजेचं आहे, काय त्याला म्हणजे रोग झालाय का हे त्याचं बघणं आपलं नर्चरिंग करणं काम आहे. आपलं देखरेख करणे. नर्चरिंग म्हणजे देखरेख करणे. While selecting the tree, the local and sturdy varieties will be selected. झाडं लावत असताना कोणतं लावलं पाहिजे? ते कोणत्याही स्टर्डी कंडिशन मध्ये कोणत्याही ऍडव्हर्स कंडिशन मध्ये आले पाहिजे. तसं आपल्याकडे लावताना काय लावतात? कडुलिंब लावतात, लावताना शिवबाबूळ लावतात, चिंचाचे लावतात. का लावतात? हे कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्याकडे काय होतात? सूट होतात येतात. उगं लावलं तुम्ही आणलो ते काश्मीरचं झाड आणून लावलं येईल का बेटा? त्या अंदा पिसन कुत्ता खाय म्हणल्याने त्या ठिकाणी होऊन जाईल त्या ठिकाणी. ओके नंतर विल ऑल्सो बी आवर रिस्पॉन्सिबिलिटी व्हाईल सिलेक्टिंग द ट्री. त्यावेळेस झाडं सिलेक्ट करता लोकल अँड स्टर्डी व्हरायटीज आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केल्या पाहिजे. सच ट्रीज कॅन सर्वाइव्ह इन पॉल्युटेड इन्व्हायरमेंट टू. असे जे काही ट्रीज आहेत ते कुठे काय आता कुठे टेबल आहे? टेबल की जा मग खाली आद्याच्या रूम मध्ये जा. आद्याला सांगतो मी जा साधना काकीकडे जा. हा मार खातेच बघ आता माझं नाही तर. बघा बेटा सच ट्रीज कॅन सर्वाइव्ह इन पोल्युटेड इन्व्हायरमेंट. असे जे वृक्ष असतात हे पोल्युटेड इन्व्हायरमेंट मध्ये प्रदूषणात जे काही झालेलं पर्यावरण आहे त्याच्यामध्ये सर्वाइव्ह करतात. आणि अंडर प्रेशर ऑफ अर्बनायझेशन म्हणजे जरी शहरीकरण वाढायला लागलं तरी त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट पडणार नाही. कुणावर? लोकल स्पेसिस, इंडिविज्युअल स्पेसिस, ज्या स्थानिकच्या प्रजाती असतात त्याच्यावर. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट दॅट शुड बी अंडरटेकन बाय एव्हरी सोसायटी. हे काय बेटा? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? कचरा व्यवस्थापन. घरातला कचरा घ्यायचा बाजूच्या बाईच्या घरावर टाकायचं. असं करायचं नाही. बाई डोक्यात दगडे घालते बघा उठल्या उठल्या. सकाळी सकाळी बाया होती माणसाला काही शहरामध्ये माणसं झाडतात. झाडता कचरा हळूच त्या बाईच्या बाजूला टाकतात. शेजारच्या कचऱ्या पायी भांडणं. घरातलं सालपट घ्यायचं खिडकीतून त्या बाजूच्यावर टाकून द्यायचं. लय भांडकुदळे लय गच्चा. मग असं करायचं नाही. दादले असलं काही बी कचरा जमा करायचं. सकाळी गाडीवाला ते बघतो रिक्षावाला वाट केळीवाला कशावाला कचऱ्यावाला.
मग त्याने सकाळी सकाळी गाणं लावलं, ते कचरा आला कचरा आला कचरा आला कचरा आला, कचरा टाका. काय म्हणते तू, कोणतं गाणं आहे ते? रोज ऐकत आले मला ते नाही, तिथे अजून एक राहतात त्याच्यासोबत. ते डीजे वाले बापू नाही. हा कंट्रोल. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय केलं पाहिजे, त्याला 3 डबे करते. सर इकडे निळा आहे आणि तिकडे हिरवा आहे, बरोबर आहे का? अंड्याची सालपट, टमाटा, किचन मधील वेस्ट हे वेगळं करा. प्लास्टिक असेल, रिमोटच्या वस्तू असतील, अजून काही वेगळं प्लास्टिकचं काही वेगळं असेल तर ते वेगळं करा. केलं वेगळं. मला सांगा, दोघाला एका टाकू देते का? नाही. 5,000चा दंड म्हणताय. सर एक असतो सॉलिड वेस्ट असतो आणि एक ड्राय वेस्ट आणि एक वेट वेस्ट असतो. ओला कचरा आणि सुखा. मग त्याच्यामध्ये वेगळं करतात. पुन्हा ई वेस्ट कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट कोणता आहे, त्याला वेगळं करतात. हे वेगळं असलं, बायोमेडिकल वेस्ट वेगळा असतो, जे की ह्याच्यातून निघतो, दवाखान्यातून कापल्याला बिपल्याला बोट बिट रक्त. जाऊ नका बघायला काय काय कापलं. कॉलेज और स्कूल असेल, सिग्रिगेशन ऑफ वेस्ट आता सांगितलं ना, ओला वेगळं करा, ड्राय वेगळा करा. प्रॉपर डिस्पोजल विल बी टॉट टू ऑल द पीपल इन द नेबरिंग एरिया. To ban the plastic and make people aware about the harmful effect of plastic is another very significant project. म्हणजे प्लास्टिकला बॅन करा, लोकांना जनजागृती करा. हार्मफुल इफेक्ट काय आहेत प्लास्टिकचे, काय कोणते परिणाम आहेत ते त्यांना सांगा. ठीक आहे. फॉसिल फ्युएल्स आर नॉन रिन्युएबल अँड पॉल्युटिंग. फॉसिल फ्युएल म्हणजे काय? पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल, त्याच्यानंतर हे लाकडं, हे काय आहेत? फॉसिल फ्युएल्स आहेत. हे कसे आहेत? नॉन रिन्युएबल. म्हणजे काय? त्यांना परत परत निर्माण करता येतं का? नाही. ते येणाऱ्या काळामध्ये कधी ना कधी काय होणार? संपुष्टात येणार. नंबर 1. दुसरा, ते काय असतात? पोल्युटिंग असतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काय होतो? प्रदूषण होतो. काय होतं बेटा? प्रदूषण. देअर यूज शुड बी, आणि पहा त्याच्यामुळे त्यांचा यूज शुड बी रेड्युस्ड ऍज पर ऍज पॉसिबल. त्यांचा यूज जो आहे तो कमी केला पाहिजे. देअर फोर युझिंग बायसिकल, जे काही बायसिकल आपण वापरतो किंवा वॉकिंग डाऊन फॉर शॉर्टर डिस्टन्स, म्हणजे इथून तू आणला जायचं तर हेलिकॉप्टर घेऊन जातो आणि गाडी घेऊन जातो, हे टाळलं पाहिजे. युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट इकोसिस्टीम किंवा सिस्टीम्स आर बेटर अल्टरनेटिव्ह. म्हणजे जाताना बसणं जावा, प्रत्येकाला जर 10 गाड्या असतील तर किती ट्रॅफिक होणार आहे, हे पुस्तकातच ठेवायचं बेटा. तुम्हाला जे करायचं ते करा, माझं बंधन. 10 गाड्या घेऊन जा, कमीला असतो तुझ्या बापाचं, तुझ्याच बापाचं, दुसऱ्याचं. The awareness drive about these facts will be taken up as a project to take care of stray animals. फुलारीचे दोस्त, स्ट्रे ॲनिमल्स, रोडवर फिरणारे कुत्रे, जाता जाता त्यांची जरा काळजी घ्या. आमचा फुलारी बैठला का त्याची पप्पी घ्या. पप्पी म्हणजे दगड मारणारे जवळ बिचारे, त्याला कुत्र्यामध्ये दहशत झालेला बैठला का कुत्रे पडलेल्या. डर का माहोल हो गया कुत्तों में. डॉगेशची संघटना झाली नाही बेटा, तुला पुळपुळ मारतात का? मग एका थांब जरा, तू अन्याय करणार डॉगेशवर. तू त्यांच्या अध्यक्षाला कळू एकदा डॉगेशच्या, तुला दाखवतील मग तुला. अरे फुलारी तर को घुस घुस के चाहेंगे म्हणतात, घुस घुस के आगे का भी नहीं छोड़ेंगे और पीछे का भी नहीं छोड़ेंगे. The awareness drive about this fact will be taken up as project to take care of stray animal. हे रोडवर फिरणारा कधी कधी बैल भेटला का बेटा, चलता चलता मारून जाते बघ. असे अॅनिमल्स आहेत, त्यांना शेल्टर, त्यांना सावली वगैरे द्या उन्हाळ्यात. फिडिंग एंडेंजर्ड बर्ड्स, जे काही चिमण्या वगैरे घरापुढे येतात, जे काही संकटग्रस्त अशा चिमण्या आहेत, पक्षी आहेत, त्यांना पाणी ठेवा प्यायला, नाही तर त्यांना पाणी ठेवून त्यांचा शिकार करून टाकून असं काही दैजोडे करू नका शिकार चिमण्याचा वगैरे त्या ठिकाणी. ओके. With our support is also one of the essential act to conserve other species. Attempt will be made for bringing awareness among minds of everyone. प्रत्येकामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जनजागृती आणा, अवेअरनेस करा. झाली लय भाषण दिलं. आता कोणते कोणते फॅक्टर पर्यावरणाला घातक आहेत, इम्पॅक्ट करतात ते पाहू. चला हे वाचून घ्या. 2 मिनिटं वाचा बरं का लवकर, फास्ट.
मला एवढं वाचलं का थोडं स्लाइड कर बेटा मी आलो सांग इंद्र मी खाली जाऊन बोलली ये लवकर ते कूलर चालू करायचं ते कूलर चालू आता कोणते कोणते फॅक्टर असतात की जे पर्यावरणाला इफेक्ट करतात पर्यावरणाला अफेक्ट करतात एक असतो बायोटिक आणि दुसरा काय बायोटिक म्हणजे जैविक त्याच्यामध्ये कोणाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव आले प्लांट्स आले अॅनिमल्स आले अबायोटिक मध्ये काय तर एअर वॉटर सॉइल एअर वॉटर ते पर्यावरणाला इम्पॅक्ट करतात पर्यावरणाला अफेक्ट करत असतात अमंग अबायोटिक फॅक्टर बायोटिक फॅक्टर मध्ये विशेष करून फिजिकल आणि केमिकल फॅक्टर कॅन अल्टर द कंडिशन ऑफ द इन्व्हायरमेंट जे काही फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स आहेत फिजिकल म्हणजे भौतिक केमिकल म्हणजे काय रासायनिक रासायनिक कसं काय सर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड वापरतो जे काही आपण एसी वापरतो
जे काही पोल्युशन निर्माण करतो, त्याच्यामुळे फिजिकल फॅक्टर हे होतात, इन्सेक्टिसाइडमुळे केमिकल त्या ठिकाणी पोल्युशन त्या ठिकाणी होत असतो. अशा प्रकारे जे अबायोटिक फॅक्टर्स असतात त्याच्यातले फिजिकल आणि केमिकल फॅक्टर हे काय करतात, इन्व्हायरमेंटची जी काही कंडिशन आहे, पर्यावरणाची जी काही परिस्थिती आहे त्याला अल्टर करण्याचं काम करतात. अबायोटिक फॅक्टर एकतर कसे असतात बेटा, मॅनमेड असतात किंवा नॅचरल असतात. सर नॅचरल कसे हो? सुनामी काय आहे? नॅचरल. फॉरेस्ट फायर, जंगलाला लागणारी आग हे काय आहे? नॅचरल. असे काही फ्लड काय आहे? नॅचरल. असे काही नॅचरल फॅक्टर सुद्धा असतात की जे पर्यावरणावर, इकोसिस्टमवर इम्पॅक्ट पडतात. त्याने सुद्धा जो काही नष्ट झाले हे बायोटिक होता का अबायोटिक होता? अबायोटिक होता. कोण आलं ना, ऍस्ट्रॉइड पडला. The various interrelationship between different living organisms can also affect the environment. जे अनेक अशी इंटररिलेशनशिप आहेत, जे आंतरसंबंध आहेत. कुणाचे आंतरसंबंध सांगा? डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे आहेत. ते काय करतात? इन्व्हायरमेंटला, पर्यावरणावर इम्पॅक्ट करत असतात. पुन्हा हे नॅचरल डिझास्टर, जे नैसर्गिक आपत्ती आहेत, जसे की भूकंप आहे, अर्थक्वेक म्हणजे भूकंप आहे, आता सांगितलं. फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला लागणारी आग आहे. सायक्लॉन म्हणजे त्या ठिकाणी चक्रीवादळ आपल्याला पाहायला मिळतं. ढगफुटी अनेक वेळेस ऐकला असं, उत्तराखंडला वगैरे ढगफुटी होते. त्या ठिकाणी क्लाउड बस्टिंग. ड्रॉट म्हणजे दुष्काळ. 1972चा सर्वात मोठा आपल्याकडे पडलेला कोरडा दुष्काळ. हे सर्व इम्पॅक्ट असतात. ते कुणावर परिणाम करतात? पर्यावरणावर इम्पॅक्ट करतात. कशामध्ये चेंज घडून आणतात? इन्व्हायरमेंट मध्ये चेंज घडून आणतात. तर ह्युमन ऍक्टिव्हिटीज, माणसाच्या कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज? डिफॉरेस्टेशन, जंगलतोड. ऑर्गनायझेशन म्हणजे शहरीकरण. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. याच्यामुळे काय होतं? परमनंट डॅमेज होतो इकोसिस्टमला. परमनंट त्या ठिकाणी डॅमेज होतं. त्यामुळे जे काही मॅनमेड इम्पॅक्ट आहेत, मानवाने निर्माण केलेले जे इम्पॅक्ट आहेत, देर कॅन बी लार्ज स्केल चेंजेस इन द इन्व्हायरमेंट. आणि याच्यामुळे काय होतं? लार्ज स्केल चेंज होतात. काय होतं? शिकताना लक्ष तिकडे त्याच्यामुळे लार्ज स्केल चेंज, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये चेंजेस घडून येतात. ठीक आहे, ते शिकवलंय बेटा, मी एक्सप्लेन नाही करणार. ते ऍज इट इज आपण एक्सप्लेन केलेलं आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी हे मी शिकवलेलं आहे. ऍज इट इज पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला काही एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त तुम्हाला वाटलं की ज्यावेळेस आपल्याला एक्सरसाइज वगैरे करायचं आहे त्यावेळेसाठी मी फक्त झूम करून देतो तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ पॉज करून एक्सरसाइज लेण्यासाठी कामाला यावं. ठीक आहे, ते पण झालं बेटा. ऍज इट इज झाले का नाही सांगा मला बरं का. ऍज इट इज शिकवलेलं आहे. सेम सेम पुस्तकात आहे. सेम. त्याच्यामध्ये एक मानस नॅशनल पार्क होता. कुठं होता? आसाम. दुसरा कोणता होता? सुंदरबन नॅशनल पार्क. तो सुद्धा कुठं होता? आसाम. मानस मध्ये काय मिळत होतं रे? एक होता रायनो आणि दुसरा होता, व्हेरी गुड. आणि इकडे कोण होतं? टायगर. कोणता टायगर? बेंगाल टायगर. आणि कोणतं पाणी किती म्हणलं तुम्हाला? ब्रॅकिश शॉट. ब्रॅकिश खारं पाणी. बेटा, ते जाधव बाबाची मी स्टोरी सांगितलं मी सर्व. फक्त तुम्ही फक्त बघायला पूर्ण स्टोरी झालेली आहे. एकदा व्हिडिओ डबल भेटला तुम्ही तर पूर्ण स्टोरी तुम्हाला परत एकदा कळून जाईल. फक्त एवढं बघा, ते पूर्ण सांगितलेलं, एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ मध्ये परत जाऊन दोनदा तीनदा भेटलं का एकदा भेटलं तरी लक्षात बसत. जे पोरांस नवीन येत किंवा ज्यांना माहिती नाही त्या पोरांना सूचना एकदा जाऊन बघावी, लगेच कळून काही सांग. हे पण झाले का मी सांगा बरं का बेटा. ईस्टर्न आणि वेस्टर्नला शिकेल तो बघा. आपल्या लेकरू कुठे आहे? वाया गेलेलं. वेस्ट पाकिस्तान. बघा रे, पहिले काय म्हणलं होतं? जगामध्ये 34 सेन्सिटिव्ह जे काही बायोडायव्हर्सिटी स्पॉट आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. 15.7% पहिला एरिया काय होता? हायली सेन्सिटिव्ह होता, अतिशय संवेदनशील होता. तो आता फक्त किती होता? 2.3%. त्या व्हिडिओमध्ये पण सांगितला मी पहिल्यांदा सुरुवातीला. आणि आज 86% सेन्सिटिव्ह एरिया जो आहे, संवेदनशील क्षेत्र, तो डिस्ट्रॉय झालेला आहे. आणि जे काही 2.3% जो काही पृथ्वीचा एरिया आहे त्या ठिकाणी
हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आहे. 1.5 लाख प्लांट स्पीसीज होत्या म्हटलं, त्याच्यामध्ये 50% आज जगामध्ये संपल्यात. 135 पैकी 85 कुठे होते? ईस्टर्न घाट. कुठे होते बेटा? ईस्टर्न घाट. ईस्टर्न म्हणजे कोणता? पूर्व घाट. पूर्व घाट म्हणजे कुठं? तामिळनाडू, ओडिसाच्या साईडला, आंध्र प्रदेशच्या साईडला. किती? एंडेमिक म्हणजे काय? स्थानिक प्रजाती. जसं लिंब तीन आहे ना, त्याला काय म्हणतात? स्थानिक प्रजाती. काय म्हणतात? हॅलो हॅलो हॅलो, जरा वर ये बरं का जरा. हा येतो. पन्नास हजार प्लांट स्पेसीस पाहिजे त्या ठिकाणी. 50 15,000 प्लांट स्पेसीस म्हणजे काय? 50,000 प्लांटच्या प्रजाती हे आजच्या घडीला काय? एंडेमिक आहे. काय बेटा? आता पुढचा प्रश्न पहा. विच आर द रिझन्स फॉर एंडेंजरिंग मेनी स्पेसीस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता कोणते कोणते कारण आहेत की ज्याच्यामुळे प्लांटच्या आणि ॲनिमलच्या जे काही प्रजाती आहेत हे एंडेंजर म्हणजे संकटामध्ये आलेले, संकटग्रस्त झालेले आहेत. हाऊ कॅन वी सेव्ह दोज डायव्हर्सिटी. आणि हे जे प्लांट मध्ये डायव्हर्सिटी आहे, ही जे ॲनिमल मध्ये डायव्हर्सिटी आहे, हे तुम्ही कुण्या पद्धतीने करू शकता ते आपल्याला सांगायचं आहे बेटा. हे पूर्ण मनाने लिहायचं बेटा. आणि मराठीवाल्यानंतर एक सूचना, अरे तुम्ही एकदा वाचलं का पाठवते तुम्हाला. बोल वचन स्टोरी आहे याच्यात, स्टोरी तयार करायची. काय बी करू नका बे, नाहीतर बाहुबलीचं लिहिचाल तिथं. देवसेना कोण होती, त्याच्या लास्ट दाखिल्याला पोरग मुडकं त्याच्या हातात होतं, ते तिथंच लेकरू होतं का, जबरदस्तीचं लेकरू होतं का, तेवढा बुद्धी लावू नका. नाही हा तसंच आहे ना. अरे मला सांगा, बाहुबलीचे 2 पार्ट आले का 3 आले? दुसऱ्या पार्ट मध्ये बघा बाहुबलीच्या, ज्यावेळेस त्या देवसेनाच ना, देवसेनेला तिचं पोरग जाऊन त्या ठिकाणी बाहुबली काढते. पोराचं नाव काय? बापाचं नाव अमरेंद्र बाहुबली. पोराचं नाव नाही रे, नाही महेंद्र नाही बे, अमरेंद्र होतं एड्या. का बापाचं नाही? अमरेंद्रच होत. पोराचं महेंद्र का? बरं मला लक्षात नाही. त्याची माय देवसेना. मग त्या ठिकाणी पहिल्या पार्ट मध्ये दाखवली की देवसेना, दुसऱ्या पार्ट मध्ये दाखवलं की असं असं त्या ठिकाणी झालं. आणि त्यावेळेस त्या देवसेनाचं काय ह्याच्या सुद्धा झालेलं राहते. तो बाहुबलीला मारते कटप्पा. मग त्यावेळेस त्याच्या बायकोचं काय झालं आपल्याला सांगायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट तिचं लेकरू जाते, ते मुंडकं तोडून आणते बघ, ती लेकरू जाते ना तिचं त्या ठिकाणी. मग ते लेकरू कसं झालं? ए होय, अरे तिचं लेकरू आहे ती इडी. हा आता कळलं पुढच्या पार्ट मध्ये तिथंच आहे का बाहुबलीच आहे. पहिलं लेकरू सोडून आणलं ग. एवढे दिवस तुला काय केलं तुला माहिती का? मला माहिती तिथं मुडगा असला, मुडग्याला माहित आहे. The animal and plant species are endangered naturally due to man-made causes. आता ॲनिमलचे काही स्पेसीज आहेत, जे प्राण्याच्या स्पेसीज आहेत, ज्या प्लांटच्या स्पेसीज आहेत, वनस्पतीच्या प्रजाती आहेत, एंडेंजर्ड म्हणजे संकटग्रस्त झालेले आहेत. कशामुळे? फक्त तुझ्यामुळे. इकडे बघ, तुझ्यामुळे म्हणजे तुझ्यामुळे नाही, मानवामुळे. सर मानव कोण आहे? सर मानव म्हणजे मानवी पण आली का? सर नॅचरल डिझास्टर. आता अनेक प्रकारचे नॅचरल डिझास्टर्स आहेत, नैसर्गिक जे काही आपत्ती आहेत. सर कसली आपत्ती? भूकंप आला, भूकंप. दुसरा क्लायमेट चेंज, पर्यावरणात होणारा बदल कुणामुळे झाला? कार्बन डायऑक्साईडच्या दरवाजाकडे. त्याच्यामुळे फॉरेस्ट फायर, जंगलाला लागणारी आग, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ पुण्याले. हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी अफेक्ट करतात, त्याच्यावर परिणाम करतात. कारण अशी जर काही घटना घडली तर लॅक ऑफ फूड अँड वॉटर, पाणी बी कमी होतं आणि काय कमी होतं? अन्न राहत नाही. आणि पाणी आणि अन्न राहण्याला तर माणसाला जिवंत राहते का? नाही. पैसा नसेल तरी माणूस जिवंत राहू शकतो, पण माणसाला काय पाहिजे? अन्न राहायला पाहिजे. म्हणून या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे? अन्न हे परब्रह्म आहे असं म्हटलं जातं. का? किती पैसा राहू द्या, लोकांकडे पैसा आहे, पण खाल्लं का?
खालून काहीतरी कोंब फुटतात, काहीतरी वेगळं होतंय, हा मुलगा होतंय, काहीतरी होतंय, फार मध्ये ठेवावं लागते, आतडे खराब होत्यात. खरं आहे, डॉक्टर व्हायचे ना तुला, जातं का ना म्हशीचं व्हायचं का काय? म्हशीतून कुठे हाता घालणार रे? अन्न हे परब्रह्म आहे. कुठलं अन्न वेगळा तिथलं अन्न म्हणून जगात ते बघितलं असेल स्टोरी का राजाला काय तर हे मिळतंय आशीर्वाद, तुला ज्या वस्तूला त्याला हात लावते ते सोन्याची बनते आहे, पण वेळ अशी येते आहे त्याला काही बी खायला जाते पण काही पण खायलाच येत नाही. मग त्याला पश्चाताप होतोय, ह्या जगामध्ये सोन्यापेक्षा किंमत सर्वात कशाची जास्त आहे? अन्नाची जास्त. 3 टायमाचं खायला मिळालं तरी आनंद मानत. अशी लोकांची परिस्थिती आहे भारतामध्ये. 30% लोकांना 2 टायमाचं जेवायला मिळत नाही. आपल्याला मिळते हे आभार माना देवाचे. किती वाजल्या ते? कितीपर्यंत तरी 4 मिनिटं राहिले फक्त. एवढा लवकर संपला काय म्हणतो? खरं सांगा, खरंच आहे. अरे एक्सरसाइज मोठी रे, अजून एक पिरियड लागते बघायला. लवकर संपला